सकाळ नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सकाळी आज ना आपले श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 740वी पुण्यतिथी सोहळा होता. तर त्यानिमित्त ना मी चालले होते आणि ह्या ताई मला विचारत होते, अश्विनीताई आणि शिवानी, की आवरून आज काय आहे, बाहेर दौऱ्यावर आहे का काय. म्हणून मी सांगत होते नाही बाबा, फिरायला चालले, असेच चेष्टा चालली होती आमची. तर पाणी पण आलं होतं, पाणी वगैरे झालं भरून आणि नंतर आम्ही मग निघालो आणि मी चाललो होतो गाडीवरून. आम्ही सगळेजण पुण्यतिथीचं ना तर 12:10 ना फुलं वगैरे होती. तर अगोदर भजन असतं, त्याच्यानंतर फुले आणि त्याच्यानंतर मान्यवरांचा सत्कार आणि मग महाप्रसाद, असं सगळं नियोजन होतं. तर लवकरच मी गेले होते आणि इथं मॅडम आणि ताई ना ह्या रांगोळी वगैरे सगळं चाललं होतं त्यांचं. तर खूप छान अशी रांगोळी काढली होती इथं सुस्वागतमची आणि आतमध्ये सुद्धा छान अशी रांगोळी काढलेली होती. तर नरहरी पुण्यतिथी अशी मस्त रांगोळी काढली होती, खूप मोठी रांगोळी दोघींनी सगळं केलं होतं. नंतर गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये ना हा कार्यक्रम दरवर्षी तिथंच असतो ठेवलेला. तर अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आम्ही आणि नंतर मग तिकडं जाऊन बसलो होतो. तर छान असं इथं दर्शन झालं. तर सकाळीच लवकरच निघालो होतो. तर प्रत्येकजण आपापल्या कामं उरकून येत होतं आणि इथं खूप छान असं भजन चाललेलं होतं. तर इकडे एक ताईंचा ग्रुप होता आणि दुसऱ्या एका ताईंचा दोन ग्रुपचे पण भजनं होती. तर सोनार समाजाचं ना सगळ्या ताई सगळ्या आलेल्या होत्या. तर वर्षातून एकदा तरी का होईना पण काहीतरी निमित्ताने गाठी भेटी होतात, काहीतरी निमित्त लागतं, माणूस आवर्जून मग येणं होत नसते. तर भरपूर ताईंची अजून माझी जास्त ओळख नाही आहे, तरी बऱ्याच जणांची ओळख झाली आणि एक ताई मला सबस्क्राईबर झाल्या आणि त्यांनी मला सबस्क्राईबसुद्धा केलं. मग गप्पा मारल्या आणि नंतर ना बिशी करायची, परत वन डेची ट्रिप एक होती. तर असं सगळं पण नियोजन होतं. नंतर एकसारख्या ना साड्या घ्यायच्या असं तिथं चाललेलं होतं बोलणं. तर ना 8 मार्च महिला दिना दिवशी हे सगळं ठरवूया असं म्हणून आमचं ते आता म्हणजे ठरलेलं आहे. तर 8 मार्चला ना मेडसिंगीला कार्यक्रम आहे. तर त्या दिवशीसुद्धा सर्वांना त्यांनी या म्हणून सांगितलं होतं. इथं छान असं भजन झालं बरं का. भजन झालं, नंतर फुलं वगैरे आरती झाली आणि मान्यवरांचा सत्कार झाला आणि मग आम्ही महाप्रसाद घेतला.
पुढील सत्कार शरद दीक्षित सर यांच्यातर्फे होणार आहे. सराफ असोसिएशनचे अध्यक्ष नाना यांचा सत्कार शरद दीक्षित यांच्यातर्फे होत आहे. सर्वांनी थोडंसं टाळ्या वाजवायचं आहे. यानंतर पुढील सत्कार सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजय मुस्ते यांचा सत्कार प्रदीप पंडित यांच्या हस्ते होणार आहे. त्यांनी पुढे यायचं. प्रदीप पंडित सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर पुढील भजी मंडळ वैद्यनाथ सांगोला यांच्या अध्यक्ष सौ रेणुकाताई कस्तुरे यांचा सत्कार आणि त्या रेणुकाताई कस्तुरे यांच्या सर्व सहकार्याने खाली येत आहे. तर वरती ना जेवणाची सुद्धा छान अशी व्यवस्था केलेली होती. तर इथं जेवणासाठी आम्ही आलो होतो आणि खूप छान जेवण सुद्धा होतं. तर बुंदी, चपाती, भाजी, आमटी, भात, पापड असं सगळं जेवण होतं. जेवणाचाही लाभ घेतला आम्ही. पडतंय तसे आणू जेवण झाल्यानंतर मग खाली आलो आम्ही आणि इथं पण थोडा वेळ परत गप्पा मारत बसलो होतो. आणि सगळीजण जेवण झाल्यानंतर पण थांबलं. आणखीन काय काय चाललं होतं ठरवायचंच असं सगळं बिशीचं वगैरे. तर बिशी पण करायची असं चाललं होतं आणि एकसारख्या साड्या पण घ्यायच्या म्हणून त्या ताई सांगत होत्या. तर चाललं होतं सांगणं. जरा वेळ बसलो आणि नंतर मग आम्ही घरी आलो. आणि आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.